शिवसेनेच्या वतीने नरबळी प्रतिशोध मोर्चा काढण्यात आलेला होता। आज मातंग समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे। नरबळीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला घातपातानं मारायचं आणि मग त्या तपासाला वेगळी दिशा द्यायची। ही जी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे। आता नव्या स्वरूपामध्ये, अपघाताच्या स्वरूपामध्ये समोर आलेली आहे। आणि म्हणून सूरज जाधव हा जो काही आमचा युवक आहे, 29 तारखेला त्याचा अपघात झाला आहे असं भासून त्याची हत्या झालेली आहे। या हत्येमध्ये जे जे आरोपी सहभागी आहेत त्यांची नावं सूरजच्या आईनं ॲफिडेव्हिटद्वारे दिलेली आहेत। आणि म्हणून त्या सर्वांना आरोपी करावं, आरोपीच्या यादीमध्ये त्यांना घ्यावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या खुनाचं कारण या ठिकाणी उलगडलं पाहिजे। आणि जे जे कोणी सहभागी असतील, ज्यांना त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे, त्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे। म्हणजे वाल्मिक कराडच्या अनुषंगानं संपूर्ण देशातला मीडिया आणि संपूर्ण शासन प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागतं। मात्र सूरज जाधवच्या माध्यमातून या ठिकाणी अपघात सांगून त्याचा तपास या ठिकाणी केला जात नाही, कारण तो मांग आहे। म्हणजे मांगाच्या खुनामध्ये पोलिसांना अजिबात रस वाटत नाही, परंतु इतर जातीचा जर खून झाला तर पूर्ण शासन प्रशासन या ठिकाणी खडबडून जागं होतं आणि तो तपास केला जातो। आता जसं आमच्या नेटके दादाने सांगितलं की सैफ अली खानला जराशी इजा होते आणि 300 अधिकारी तपासायला लागतात। मात्र सूरज जाधवचं 29 तारखेला या ठिकाणी खून होऊन अजूनही त्याला आरोपी केले जात नाही, अजूनही त्या आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही। हा संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये जर का आरोपींना अटक झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्रातील सर्व संघटना मिळून करतील असा इशारा आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत। आम्ही नाव सांगतो म्हणतोय, उद्या अपघात जरी झालेला असला, अपघाताचा पीएम येईल ना। आमचं म्हणणं आहे की हा जो काही अपघात आहे, हा अपघात सुद्धा त्याच लोकांनी घडवलेला आहे ज्यांची आम्ही नावं घेतोय म्हणून। तुम्ही कसल्या पीएम रिपोर्टची वाट बघताय? तुम्ही पीएम रिपोर्टवर तुम्ही तपास करणार आहात का? तुम्ही आम्ही नावं सांगतोय, आम्ही ॲफिडेव्हिट देतोय की ह्या लोकांनी आमचा जीव घेतलेला आहे। असं असताना पीएमची वाट कशासाठी तुम्ही पाहताय? कारण तुम्ही पीएम रिपोर्टच्या नावाखाली तुम्ही आरोपीला पाठीशी घालत आहात असा आरोप आम्ही या निमित्ताने करत आहोत। त्या घराची दहशत असते, कारण गावाला माहित असतं की ह्या ज्या अर्थ मोर्चाला जातो त्यामध्ये काय सुरू आहे। आमच्या इकडे तर जे लोक असं काय म्हणतात, इकडे म्हणतात अरे अशी वेळ येऊ देऊ नका प्रशासनावर की एखाद्या का अटक करत नाहीत। जर तुम्हाला कुठल्या मोठ्या एखाद्या माणसाची भीती वाटत असेल, तुम्हाला शांत वाटत असेल, तो तेवढा आमच्या रक्तातही फकीराची ती तलवार आहे, आमचं रक्तही फकीराचं रक्तही एक आहे, म्हणून आम्ही कुणाला घाबरणारे नाहीत। म्हणून याद राखा, या प्रशासनाला विनंती आहे माझी की या प्रशासन